नमस्कार. त्या संध्याकाळी अवनी शेतात एकटीच आली होती. आकाशावर जांभळ्या ढगांचा पसारा होता. अरे, झाडांच्या पानांना लागणारा थंड वारा प्रत्येक क्षणी कानी कुजबुजणारं काहीतरी सांगत होता. जणू समोर काय आहे याची खबरदारी घे असं शांतपणे चेतावणी देत होता. अवनीने आपली हिरवी साडी थोडी वर केली. ती मातीला लागत होती म्हणून ती साडी फेडत उभी राहिली आणि जशी ती वळली तसा अचानक तिच्या खांद्यावर एक जाड थंड हात ठेवला गेला. त्या थंड स्पर्शानं तिच्या अंगावर काटा आला. हृदय छातीतून बाहेर पडेल असं वाटलं, कारण शेतात तिच्याबरोबर कोणीच नसावं असा तिचा पूर्ण समज होता. ती क्षणभर थिजून राहिली. श्वास अर्धाच अडकला आणि तिला आवाज काढायचं धैर्यही होत नव्हतं. तिने हळूच मागे वळून पाहिलं, पण तिच्या मागे कोणीच नव्हतं. शेतात दूरवर फक्त हलणारी उभी पिकं आणि मंद वाऱ्याने हलणाऱ्या शेवरीच्या काड्यांचा आवाज. तिचा घाम साळवायला लागला. हात तर जाणवला, मग हा कोण? तिने स्वतःला विचारलं. तिने पुन्हा आजूबाजूला पाहिलं. पूर्ण शांतता. एवढी शांतता की स्वतःचा श्वासही जड वाटत होता. ती 2 पावलं मागे सरकली. साडी अजून तिच्या हातात होती आणि तिची बोटं थरथरत होती. ज्या दिशेने तिला स्पर्श झाला होता त्या बाजूला पिकं हळूच हलत होती. वाऱ्याने की कोणीतरी आत दडून बसलाय हे समजत नव्हतं. अवनीने हळूच पाऊल टाकत पिकांकडे पाहिलं आणि एक क्षण ती अडखळली, कारण पिकांच्या सावलीत तिला एक माणसाचा आकार दिसल्यासारखा भासला. पण ती बघायच्या आतच तो काळ्या धुरासारखा गायब झाला. अवनीच्या डोक्यात दणदणाट झाला. हे काहीतरी भास आहे का, की कुणीतरी खरंच माझा पाठलाग करतोय? तिने स्वतःला कडकडून मिठी मारत स्वतःला सांभाळलं. तिला घराकडे धावावंसं वाटलं, पण आधी हा रहस्य उलगडणं तिला गरजेचं वाटलं, कारण हे एकट्या शेताचं क्षेत्र होतं आणि गेल्या काही दिवसांपासून गावात विचित्र प्रकार घडत होते. रात्री कोणाची तरी सावली शेतात दिसते. पशुधन घाबरून ओरडतं. पिकांच्या बाजूला अनोळखी पावलांचे ठसे दिसतात. गावातील सर्वजण म्हातारे बाबांच्या गोष्टी विनोदात उडवत होते. पण अवनीला आज अचानक त्या गोष्टी जास्त खरी वाटू लागल्या. तिने स्वतःचा श्वास नियंत्रित केला आणि पुन्हा एकदा पिकांच्या आत डोकावलं. तिची नजर अचानक एका चमकत्या वस्तूवर पडली. एक धातूचा छोटासा किल्ला. किल्ला शेतात ती हळूच पुढे झुकली आणि किल्ला उचलताच तिला जाणवलं की तो खूप जुना आहे. त्या किल्ल्यावर काही कोरलेलं होतं, कदाचित एखाद्या जुन्या कोठाराचा किल्ला. पण तिने त्या किल्ल्यामागील मूळ कारण विचारायच्या आधीच अचानक पिकं जोरात हलली आणि अवनी दचकून मागे पडली. तिच्या समोर एक उंच सावली उभी होती. अंधारातून झिरपत येणारी एक अस्पष्ट आकृती. अवनीचा श्वास थांबला. आकृती पुढे येईल असं वाटत होतं, पण ती एक पाऊल पुढे आली आणि तिचा आकार हळूहळू स्पष्ट होत गेला. अवनीला वाटलं एखादा माणूस असेल, पण नाही. तो गावातील हरवलेला म्हातारा हरिदास होता, जो 2 महिन्यापूर्वी गायब झाल्याचं सगळ्यांनी ऐकलं होतं. पण त्याचा चेहरा वेगळा दिसत होता. बारीक, घाबरलेला आणि डोळे खोल गेलेले. त्याने तिच्याकडे हात पुढे केला आणि अवनी मागे सरकली. मी तुझ्या मागे नसतो, मी मदतीला आलोय, तो अडखळत म्हणाला. अवनीला संशय आला. तुम्ही इथे कसे? तुम्ही गायब झाला होता? हरिदास थरथरत म्हणाला. या शेतात काहीतरी आहे, काहीतरी जे आपण पाहू शकत नाही, पण ते आपल्याला पाहतं. मी 2 महिन्यापासून पिकांच्या मध्ये लपून आहे. मी बाहेर येऊ शकत नाही. अवनीला जणू काळ्या दरीत ढकलल्यासारखं वाटलं. तिने किल्ला त्याला दाखवला. हा किल्ला तुमचा आहे का हरिदास? अचानक भेदरून मागे हटला. तो किल्ला नाही घेऊ शकत. त्याचं दार उघडू नकोस. नाहीतर तो शब्द पूर्ण करायच्या आधी अचानक जोराचा वारा सुटला आणि पिकं उजवीकडे तुटत गेली. त्यांच्या मध्ये काहीतरी मोठं धावत असल्याचा आवाज येत होता. गावातल्या लोकांनी वर्णन केलेल्या सावलीसारखं.
पण यावेळी ते खरंच होतं. अवनी ओरडली. हरिदास तिचा हात पकडायला धावला, पण अचानक ती सावली वेगात आली आणि हरिदासला मागे ओढून नेलं. त्याचा ओरडण्याचा आवाज शेतभर दुमदुमला आणि पिकात ती सावली पसरली तसे सर्व आवाज संपले. अवनी भीतीनं थिजली. तिला कळत नव्हतं पुढे काय होणार. किल्ला अजून तिच्या हातात होता. दूरवर शेताच्या कडेला एक जुने कोठार दिसत होते, जिथे काही काळापूर्वी कोणीच जात नसे. तिला अचानक लक्षात आलं, हरिदासने म्हटलं होतं की त्या दाराचं रहस्य तिने उघडू नये. पण तिच्या हातात असलेला किल्ला जणू पिला तिकडे खेचत होता. जणू तो सांगत होता की सर्व उत्तरं त्या कोठारात आहेत. अवनीने हळूहळू घराकडचा रस्ता पाहिला आणि मग कोठाराकडे. ती पळून जाऊ शकली असती, पण तिने मागे वळून पाहिलं. पिकांच्या आत कुणाचा तरी श्वास चालू होता. हवा हलत होती आणि तिला जाणवलं की जर ती आज हा गूढ उलगडणार नसेल तर उद्या कदाचित कोणीही उरणार नाही. तिने धीर केला आणि कोठाराकडे चालू लागली. साडी तिच्या पायांभोवती अडत होती, पण तिने तिला घट्ट धरून पुढे जात राहिली. कोठाराजवळ पोचल्यावर ती थांबली. दारावर खोल ओरखडे होते, जणू कोणीतरी आतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं. अवनीने थरथरणाऱ्या हातांनी किल्ला दाराच्या खिळ्यात घातला आणि हळूच फिरवला. किल्ला फिरताच अचानक शांतता पसरली. दार चरचरलं. आत काळोख होता. अवनीने खोल श्वास घेतला आणि एक पाऊल आत टाकलं आणि त्याच क्षणी तिच्या मागे पुन्हा तोच थंड हात ठेवला गेला. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.